एअर इंडियाच्या इमारतीमध्ये आता मंत्रिमंडळाचा कारभार चालणार आहे। राज्य सरकारनं केंद्राकडून एअर इंडियाची इमारत खरेदी केली, तर मंत्रिमंडळ बैठकीसाठी कॅबिनेट हॉल बनवण्याची तयारी आता येथे सुरू करण्यात आलेली आहे। इमारतीच्या टॉप फ्लोअरमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्यालय देखील असेल। या इमारतीमध्ये मंत्रालयाच्या बाहेर असलेल्या राज्य सरकारच्या विभागांना जागा दिली जाणार आहे। मंत्रालयामध्ये जागा नसल्याने जवळच्या परिसरामध्ये जवळपास 9 लाख चौरस फूट जागा राज्य सरकारने भाडे तत्वावर घेतलेली आहे। त्यामुळे आता महिनाकाठी 200 कोटीपेक्षा अधिक रक्कम भाडं म्हणून राज्य सरकारला द्यावं लागतं। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। महेंद्र, आता एअर इंडियाची जी इमारत आहे त्यामध्ये मंत्रालयाच्या काही विभागांचा कारभार चालणार आहे। नक्की शुभम, संपूर्ण हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं ऐकायला मिळते ही बातमी, कारण आपण पाहू शकतो या ठिकाणी एअर इंडियाच्या या ज्या इमारतीच्या बाहेर महाराष्ट्र शासनाचं इथे बोर्ड लावलेलं आहे आणि एकंदरीत 22 आणि 23 मजल्यावरती 23व्या मजल्यावरती मुख्यमंत्र्यांचं दालन असणार आहे आणि 22व्या मजल्यावरती कॅबिनेटसाठी जी आहे ती सभागृह असणार आहे। आता यापुढे राज्याचा कारभार आहे तो सगळा या एअर इंडियाच्या ज्या बिल्डिंग आहेत इमारतीमधून पाहायला मिळणार आहे आणि ही ऐतिहासिक अशी बिल्डिंग आहे। मुंबईत जेव्हा आपण येतो त्यावेळेस एअर इंडियाची बिल्डिंग हा पाहिली जाते। क्वीन नेकलेस आहे या ठिकाणून जातो, हा सगळं प्रेक्षक असतात म्हणजे लोक असतात ती सगळी इथे येत असतात आणि ही पाहत असतात। मात्र यापुढे आता ही इमारत आहे ती महाराष्ट्र राज्याचा कारभार यातून चालताना पाहायला मिळणार आहे। 1600 कोटी रुपयांना सगळा जो तो व्यवहार झाल्याची जे ती माहिती पुढे येते आणि हे सगळं अंतिम टप्प्यात काम सुरू आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या इमारतीची डागडुजी करण्यात येते। एकंदरीत 2 ते 3 महिन्यांमध्ये या इमारतीचं सर्व काम डागडुजीचं कामकाज ते पूर्ण होणार आहे आणि 23व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असणार, तर 22व्या मजल्यावरती एकंदरीत जे कॅबिनेट बैठक होणार आहे ती राज्याचा कारभार जिथून चालणार आहे तो सगळा इथून पाहिला जाणार आहे। मुंबईत ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विभागांची जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाडं दिलं जातं आणि ते भाडं आता वाचलं आहे। त्याचबरोबर मंत्रालयात ज्या ठिकाणी जागेची कोंडी आहे त्यासाठी महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।